स्वागत आहे तुमचं या सोम बेकरी चॅनलमध्ये। आज आपण मस्त असे चॉकलेट बॉम्बची रेसिपी पाहणार जी तुम्हाला तुमच्या मुलांना खूप जास्त आवडेल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि काय प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। इथे मी एक तवा गरम करत ठेवलेला आहे। इथे मी आप्पे पात्र घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी ब्रशच्या मदतीने मी तेल लावून घेत आहे। सगळं याला आपण चांगलं ब्रशने तेल चांगलं लागलं जातं। आता याला आपण बाजूला ठेवूया। अर्धा कप एवढी मी साखर घेतलेली आहे। मिक्सर मध्ये साखर टाकूया आणि ही बारीक वाटून घेऊया। तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। इथे टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सगळी साखर टाकूया। इथे 30 ग्राम एवढं मी मेल्टेड बटर घेतलेलं आहे। तुम्ही बटर ऐवजी तेल पण घेऊ शकता, पण वासाचं तेल तुम्ही घेऊ नका। याला आपण बटर आणि साखरला चांगलं मिक्स करून घेऊया। हा केक झटपट होणारा आणि मग खूप टेस्टी लागतो, एकदा तुम्ही नक्की एक करून बघा। तर दूध बटर आणि साखर मिक्स झालेली आहे। आता आपण इथे एक चाळणी ठेवूया। इथे मी 1 कप एवढा मी मैदा घेतलेला आहे, वजनाने 120 ग्राम एवढा आहे। 2 टेबलस्पून इथे मी कोको पावडर टाकत आहे। जे मी माप सांगितले त्याचप्रमाणे घ्या, तेव्हाच तुमचा केक हा परफेक्ट बनणार आहे। 1 चम्मच एवढा आपण बेकिंग पावडर टाकूया आणि 1/2 चम्मच एवढा बेकिंग सोडा टाकूया, खाण्याचा सोडा, आणि याला चांगलं चाळून घेऊया। याच्यामध्ये काय कचरा काय असेल तर ते सगळं निघून जाईल। तर मैदा आपला हा चाळून झालेला आहे। याच्यामध्ये 1 चम्मच एवढा व्हॅनिला एसेन्स टाकत आहे। इथे 1/2 कप एवढं मी दूध घेतलेलं आहे। थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये टाकूया आणि एका डायरेक्शन मध्ये आपण असं गोल गोल असं फिरवूया। असं केल्याने आपल्या केक मध्ये चांगली जाळी पडते। आपले दूध थोडं थोडं करूनच टाकायचं, एकदम तुम्ही दूध टाकू नका। सो गोल 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 फिरवतच आपल्याला सगळं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता बघा हे मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे। 1/2 कप एवढा दूध मला लागलेला आहे। बघा किती मस्त आपलं असं पोरिंग कन्सिस्टन्सी वालंच आपलं बॅटर पाहिजे आहे। त्याला बाजूला ठेवून आता आप्पे पात्र घेतलं होतं। आता ब्रशच्या साहाय्याने थोडं थोडं अजून परत हे करूया। आता चम्मचने मी ते थोडं थोडं बॅटर टाकत आहे। याला आपल्याला पूर्ण फुल भरायचं नाही, याला थोडंसं आपल्याला रिकामं ठेवायचं आहे। असंच सगळं टाकून घेत आहे। इथे मी काही कॅडबरीचे तुकडे घेतलेले आहेत, हे ऑप्शनल आहेत, पण लहान मुलांना कॅडबरी खूप जास्त आवडते म्हणून इथे मी टाकलेले आहे। तुम्हाला नसेल टाकायचे तर तुम्ही स्किप करा। तर आपण सगळे तुकड्याच्या मध्ये असे प्रेस करून घेऊया आणि याच्यावरती थोडं थोडं आपण असं बॅटर टाकूया। हे तुम्ही एकदा तुमच्या मुलांना नक्की करून द्या, तुमच्या मुलांना खूप जास्त आवडतील आणि रोजच बनवायला तुमच्या मुलं तुम्हाला सांगतील। आता याला आपण टॅप करून घेऊया, म्हणजे बॅटर इव्हनली सगळीकडे पसरलं जाईल। आता मी गरम तव्यावर ठेवलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं आपण याला बेक करून घेऊया। गॅस आपल्याला हा स्लोच करायचा आहे, फास्ट गॅस आपल्याला अजिबात करायचा नाहीये। 15 मिनिटं झालेली आहेत। आता बघा आपले चॉकलेट बॉम्ब्स किती मस्त फुगलेले आहेत आणि बेक पण पूर्ण झालेले। आता टूथपिक बघा पूर्ण क्लीन निघत आहे, म्हणजे आपले चॉकलेट बॉम्ब्स हे तयार आहेत। आता आपण याला खालती गॅस बंद करूया आणि खालती 15 मिनिटं याला थंड करून घेऊया। सगळं थंड झालेले आता बघा चाकूच्या मदतीने मी हे सगळे काढत आहे।
हे इझिली निघत आहेत आणि किती मस्त आपले तयार झालेले आहेत. बघा किती मस्त आपल्या चॉकलेट्स बॉम्बला कलर पण आलेला आहे. आता असेच सगळे मी काढून घेत आहे. पण गरम गरम काढू नका, थोडं थंड करा, त्याच्यानंतरच काढा. इकडे मी चॉकलेट बॉम्ब ठेवलेले आहेत. त्यातलं मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा किती मस्त ही जाळी पडलेली आहे. त्यातलं आतलं चॉकलेट पण मस्त मेल्ट झालेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.